म्हटलं का? मी काय म्हटले? बाळूमामाच्या नावानं एवढंच म्हटले का नाही? सांग भलं म्हणा म्हटले का? काय बसलेले म्हटले का? मग न बोलता आपल्या मुखातून आपोआप शब्द निघून जातो ना, हीच तर माझ्या मामांची ताकद आहे. सहज न बोलता बोलता मी फक्त म्हटलं बोला बोला बाळूमामाच्या नावानं एवढंच म्हटले का नाही? न सांगता सांग भलं तुमच्या मुखातून आलं का नाही? अरे हीच तर माझ्या मामांची ताकद आहे. ऐका, आपल्याला देवाची ताकद कळत नाही, मामांची ताकद, मामांचा अधिकार फार मोठा आहे. ऐका गड्या ऐका, जगाचा मालक आदमापूरचा राजा त्याच्या मनात आला ना तो काही करू शकतो. ऐका गड्या ऐका, आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना, माझ्या मामांच्या मनात आला ना, माझे मामा काही करू शकतात. ऐका गड्या ऐका, आज इथं बसल्यानंतर माझ्या मामांच्या मनात आलं इथला माणूस गल्लीतला माणूस दिल्लीत न्यावा, मामा नेल्याशिवाय राहणार नाही. आणि दिल्लीतला माणूस गल्लीचा न्यावा, मामांच्या मनात आलं तर मामा आणल्याशिवाय राहणार नाही. सगळं करावं लागतं. ऐका गड्या ऐका, मामांच्या दरबारामध्ये बसल्यानंतर सगळ्यांनी काय करायचं तर माणसानं चांगलं विचार करायचं, चांगलं देवाचं नामस्मरण करायचं. कारण जीवनामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा हा देह मिळत नाही. आपल्याला चुकून उद घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. कुणीही उदाला आडवं जाऊ नका. प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसा. वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन कीर्तनात बसा. कुणीही उदाला आडवं जाऊ नका. विठ्ठल मग ऐका, या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत, सांगता येऊ शकत नाही एवढे उपकार आहेत. एक मामांचा निश्चिम भक्त होता आणि त्या भक्तांना मामांची एवढी सेवा करावी, एवढी सेवा करावी. त्या पत्नीनं सुद्धा आपल्या पतीच्या नावाचं कपाळाला कुंकू लावावं, गळ्यामध्ये मणी मंगलसूत्र घालावं. पण ऐका गड्या ऐका, त्या पतीनं काय करावं तर संसारापासून बाजूला जाऊन मामांची सेवा करावी. पण पत्नीला माहित होतं आपला मालक, आपला पती आपल्यापासून जरी दूर गेला असला ना तर जगाच्या मालकाची सेवा करण्यासाठी गेलाय, तिला माहित होतं. मग नित्य नेमाने तो मामांची दररोज सेवा करायचा, दररोज त्याला यायला घरी 10 वाजायच्या. एक दिवस असा गेला तिचा पती नित्य नेमाप्रमाणे मामांची सेवा करण्यासाठी निघून गेला. आणि एक दिवस असा झाला की दररोज 10 वाजता तिचा पती, तिचा मालक घरी यायचा. पण त्या दिवशी घरी आला नाही असं कळाल्यानंतर तिनं रात्रभर दाराला डोळे लावून वाट बघत बसली. आता येतील मग येतील, अख्खी रात्र त्या बिचारीनं दाराच्या दरवाजामध्ये बसून काढावी. पण रात्रभर तिनं पतीची मालकाची वाट पाहिली. पण तिचा पती, तिचा मालक, तिचा नवरा तिला भेटायला आला नाही. सकाळची उठल्या पाहिलं, पळत रस्त्याच्या दिशेनं चालत निघाली आणि विचार केला, माझा पती, माझा नवरा मला सोडून कुठे गेलेला असावा. आपल्या शेतामध्ये जावं, शेतामध्ये एक झाड असावं, त्या झाडावरती मामांची प्रतिमा असावी, मामांचा फोटो असावा. तिने त्या मामांच्या प्रतिमेपाशी, मामांच्या फोटोपाशी जावं आणि पलीकडे पाहावं तर आपला पती पडलेला होता. आपल्या पतीनं प्राण सोडलेला होता. ती मामांच्या प्रतिमेसमोर, मामांच्या फोटो समोर गेली, देवाला हात जोडले आणि मामांना म्हणती, मामा ऐका गडे ऐका, आयुष्यभर तुमची सेवा केली, कधीच मी माझ्या पतीला, माझ्या मालकाला वाईट नाही बोलली. मामा देवा, तुमची एवढी माझ्या पतीने एवढी मालकाला सेवा केली, पण ऐका ना ऐका, तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही माझ्या पतीला हे फळ दिलं. ऐका, म्हणतात ना सेवा केल्यानंतर देव त्याचं फळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही माझ्या पतीला काय फळ दिलं? माझ्या पतीनं, माझ्या मालकानं एवढी तुमची सेवा केली, एवढं नामस्मरण केलं, एवढी भक्ती केली, आणि तरीही तुम्ही माझ्या पतीला मला घेऊन निघून गेला. तुमची जर खरंच माझ्या पतीनं सेवा केली असेल, भक्ती केली असेल, तर आहे तसं माझ्या पतीला, माझ्या मालकाला तुम्हाला जिवंत करावं लागेल. ऐका गडे ऐका, मामांचे, संतांचे आपल्यावरती एवढे उपकार असतात, एवढे उपकार असतात. त्या पत्नीनं आपल्या देवासमोर, मामांच्या प्रतिमेसमोर जावं आणि एवढं बोलल्यानंतर माझ्या मामांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे जसा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार होता, सगळ्यांना न्यायला जगाचा बाप यमराज न्यायला येतो, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे त्या यमराजाने माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तर यमराज सुद्धा थरथर कापत होता.